हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य, आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण ते उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी 1 ग्लास साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत रात्रभर. त्यासाठी लाल मिरची पावडर घेतलेली आहे 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. आता आपण बटाटे उकडायला लावूया. आपण साबुदाणा चकली पापडासाठी आपण हे बटाटे घेतलेले आहेत, ते कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. 1 किलो बटाटे आहेत हे कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि आपण त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता आपण हे कुकरमध्ये बटाटे टाकून घेतलेले आहेत. त्याचं झाकण लावून आपण 2 ते 3 आता आपण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आपण झाकण काढून घेऊया. बटाटे थंड करण्यासाठी आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. आता आपण हे उकडलेले बटाटे सोलून घेणार आहोत. थंड करून सोलून घ्यायचे. आता जे आपण उकडून सोलून घेतलेले बटाटे आहेत ते किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत. ते आपण 1 किलो बटाटे घेतलेले होते, अर्धा किलो साबुदाण्यासाठी. अशा प्रकारे आपण सर्व बटाटे किसून घेणार आहोत. आता हे आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 1 मोठी वाटी शाबूत तांदूळ भिजवून घेतलेले ते टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे 2 चमचे, ते मीठ पण टाकून घेणार आहोत. पुन्हा हाताने चुरून घेणार आहोत एकसारखं करून. हे रात्रभर भिजवलेले शाबूत तांदूळ आहेत. आपण एकसारखं मळून घेऊया. आपण मिरची पावडर नंतर टाकणार आहोत. अगोदर छान मळून घ्यायचं. आता आपण हे चुरून घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर 2 चमचे घेतलेली ते टाकून परत एकदा चुरून घेणार आहोत. मिश्रण चुरून झालेलं आहे. तर आपण शेवग्याच्या साहाय्याने चकल्या पाडून घेऊया. आपण या शेवग्यामध्ये चकली घेतलेली आहे, त्याला लावून आपण याच्यात भरून घेणार आहोत. आता आपण हे शेवगा भरून घेतलेला आहे, ते पॅक करून घेऊ. आपण एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यावरती कॅरी बॅग घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण चकल्या करून घेऊया. आता आपण साबुदाणा बटाटा चकल्या बनवून घेऊया. अशा प्रकारे सर्व चकल्या बनवून घेऊया.
आता आपण बटाटा आणि शाबू तांदळाच्या चकल्या करून घेतलेल्या आहेत. उरलेल्या सर्व चकल्या करून घेणार आहोत. आपण बटाटा साबुदाणा चकली केलेली आहे. आता आपली बटाटा साबुदाणा चकली उन्हामध्ये सुकलेली आहे, तयार झालेली आहे. आपले बटाटा साबुदाणा चकल्या तयार झालेल्या आहेत. उपवासासाठी आपली बटाटा साबुदाणा चकली तयार झालेली आहे. आपण साबुदाणा बटाटा चकली केलेली आहे. आपण ती तेलात तळून पाहूया. आपली चकली आपण काढून घेऊया. पण उरलेल्या दोन्ही चकल्या आपण तळून घेणार आहोत. आता आपण ह्या चकल्या छान फुललेल्या आहेत, पण काढून घेऊया.